एक काम चालू असताना जर मध्येच दुसरं काम हातात घेतलं की पहिलं जे चालू काम होतं ते मात्र तसंच मागे राहून जातं. तसंच या ब्लाऊजच्या बाबतीत पण झालं. ब्लाऊज शिवून तर झाला आणि व्हिडिओही बनवून झाला होता, पण अपलोड करायचा मात्र राहून गेला. मी या ब्लाऊजच्या पफ स्लीव्ज बनवणार होते, तर त्यासाठी अस्तराचा मला कपडा मोठा लागणार होता आणि मेन फॅब्रिक तर ऑब्व्हियसली लागणारच होता. पण मी त्यामध्ये काटकसर करून कसं तरी मेन फॅब्रिक अख्खा ठेवला होता, पण अस्तरामध्ये मला जॉईंट करून पूर्ण स्लीव्ज बनवून घ्याव्या लागल्या. कारण या स्लीव्जसाठी 3 इंच एक्स्ट्रा वरती कापड लागतं. जेवढी स्लीव्ज आपण बनवता तेवढी स्लीव्ज घेऊन त्यावरती 3 बाय 3चा असा बॉक्स करायचा आणि जसा आपण साध्या स्लीव्जला शेप देतो तसाच याही स्लीव्जला शेप द्यायचा. आता या ब्लाऊजला आधीच कटवर्क आहे, त्यामुळे याला मी मध्ये काहीही न टाकता जशी कट आहेत तशाच मी शिलाई मारून घेतली आणि व्यवस्थित असे कट्स जे आहेत ते मारून घेतले आणि त्यानंतर कापड जे आहे ते पलटी करून घेतलं आणि ह्याचे कट्स पण खूप व्यवस्थित आले होते. कारण ह्याच्यावरती ऑलरेडी एम्ब्रॉयडरी वर्क आहे, त्यामुळे हे थोडंसं टाईट होतंच, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम आला नाही आणि एकदम छान असे कट निघाले त्याचे. आणि इथे मी आता याला प्रेस करून घेतलं आणि आता यानंतर खालच्या साईडने बघा खूप सुंदर असं कटवर्क दिसत होतं त्याचं. आता आपण जे स्लीव्जच्या पफसाठी जे मार्किंग केलं होतं, जेवढी स्लीव्ज होती त्याच्यावर जे आपण 3 इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथे मी कटही करून घेतला आणि चॉकने मार्किंगही करून घेतलं. म्हणजे मला तिथून जे आपल्याला पफ पाडायचे म्हणजे तिथून प्लेट्स टाकायच्या, त्या प्लेट्स टाकण्यासाठी एकदम सोपं जाईल. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे त्याचे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्यात आणि त्याही उलट्या साईडने. सेंटरमध्ये पण मी मार्किंग केली आहे. आता अर्ध्या साईडच्या प्लीट मी एका साईडने मारणार आहे आणि दुसऱ्या साईडच्या प्लीट दुसऱ्या साईडने मारणार आहे. म्हणजे अपोजिट साईडने प्लीट्स मारून घ्यायच्या. इथे बघा एक साईडच्या प्लीट्स मारून झाल्यात. आता दुसऱ्या साईडच्या मी प्लीट्स उलट्या साईडने मारणार आहे, म्हणजे पफ जो आहे तो व्यवस्थित दिसतो. आता दोन्ही साईडच्या माझ्या प्लीट्स मारून झाल्यात आणि बघू शकता पफ किती सुंदर आला आहे आणि ब्लाऊजही एकदम सुंदर दिसतं. सध्या तरी मी आता फक्त स्लीव्ज लावून दाखवते तुम्हाला. आता सध्या ह्या ट्रेंडिंगमधल्या स्लीव्ज आहेत, खूप सुंदर दिसतात. जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की एकदा ट्राय करा. घरी शिवत असाल तर ट्राय करा आणि बाहेर शिवून घेत असाल तर नक्की दाखवून शिवून घ्या. खूप सुंदर दिसतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि ओव्हरऑल ब्लाऊज असा दिसत होता. पूर्ण नाही दाखवला, आजच्यासाठी फक्त स्लीव्ज दाखवल्या. तर व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून फक्त स्लीव्ज तेवढा दाखवल्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.